कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. एसटी बस प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्डचं वितरण सुरू झालेलं आहे. तर इराण आणि अमेरिका युद्ध समाप्त करण्याच्या करारावर पोहोचले. गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या गुन्हेगारांना पेरोल मिळणार नाहीये, तर भारतातील कच्च्या तेलाच्या दरात घसरण झालेली आहे. हिंदी भाषेच्या परीक्षेला सरकारनं स्थगिती दिलेली आहे, तर लीग नंतर आता पाकची वसुली सुरू झालेली आहे. 27 वर्षांपूर्वी ब्लॉकबस्टर ठरलेल्या चित्रपटाचे हक्क संजय दत्त विकत घेणार आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 7 मे वार गुरुवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी NCMC स्मार्ट कार्डची. महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळानं बस प्रवास सवलतीसाठी पात्र असलेल्या प्रवाशांना NCMC स्मार्ट कार्ड वितरण सुरू केलंय. राज्यभरात 3000हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर प्रत्येक डेपो आणि प्रमुख बस स्थानकांवरही स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिली जात आहेत. नवीन NCMC कार्ड खरेदी करणाऱ्या प्रवाशांसाठी किंमत 199 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. तर ज्या प्रवाशांकडे आधीपासूनच स्मार्ट कार्ड आहे त्यांच्यासाठी ती 149 रुपये ठेवण्यात आलेली आहे. काही अधिकृत विक्रेते स्मार्ट कार्ड देण्याच्या बदल्यात प्रवाशांकडनं जास्त रक्कम आकारत असल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री आणि ST कॉर्पोरेशनचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कडक इशारा दिलाय. जास्त दर आकारणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करावेत असं म्हटलंय. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलंय. पॉडकास्टची दुसरी बातमी इराण आणि अमेरिका युद्धाची. इराण आणि अमेरिका युद्ध समाप्त करण्याच्या करारावर पोहोचलेले आहेत. येत्या 48 तासात दोन्ही देश एका करारावर स्वाक्षरी करून युद्ध अधिकृतपणे संपवल्याचं जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. व्हाईट हाऊसच्या सूत्रांचा हवाला देत अमेरिकन वृत्तसंस्था ऑक्सिऑक्सनं दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही देशांमध्ये करारावर एकमत होण्याची पहिलीच वेळ आहे. दोन्ही देश युद्ध संपवण्यासाठी एक करार जारी करतील. या पत्रात 3 मुद्द्यांचा उल्लेख असण्याची शक्यता आहे, कारण ते 3 प्रमुख मुद्द्यांवर सहमत झालेले आहेत. इराणनं याला अमेरिकेचा प्रचार म्हटलंय. इराणच्या वाटाघाटी शिष्टमंडळाचे सदस्य मोहम्मद मरांडी यांच्या मते शेअर बाजाराला चालना देण्यासाठी व्हाईट हाऊसनं असा अहवाल प्रसिद्ध केलाय. पॉडकास्टची तिसरी बातमी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषींची. पुणे जिल्ह्यातल्या नरसापूर इथे 3.5 वर्षांच्या मुलीवर झालेल्या भीषण बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारनं मोठा आणि कठोर निर्णय घेतलेला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लैंगिक अत्याचार आणि बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या गुन्हेगारांना पेरोल देऊ नये असं सुचवलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा आणि न्याय विभागाला या संदर्भात नवीन कायदा तयार करण्याची सूचना केलेली आहे. मुख्यमंत्री म्हणाले आहेत की अशा प्रकरणांमधील अनेक आरोपी पेरोलवर सुटल्यानंतर अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पुन्हा सामील झालेले आढळतात. त्यामुळे कायदा अधिक कठोर करणं आवश्यक आहे. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अशा गुन्हेगारांना पेरोल नाकारण्यासाठी एक कायदा लागू करण्यात आला होता, जो काही वर्ष अंमलात होता. मात्र नंतर न्यायालयानं तो रद्द केला आणि आता सरकार असाच एक अधिक कठोर कायदा पुन्हा आणण्याच्या तयारीत आहे. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीची. सर्वसामान्यांसाठी मोठी दिलासाची बातमी आता आलेली आहे. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती 12 ते 15% घसरलेल्या आहेत. आखाती देशांमधून येणाऱ्या ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत ही प्रति बॅरल $97 खाली आलेली आहे आणि परिणामी देशाच्या वायदे बाजारात कच्च्या तेलाच्या किमती या 13.50% अधिक घसरल्या आहेत. याचा अर्थ भारतात कच्च्या तेलाच्या किमती प्रति लिटर 8 रुपयांनी कमी झालेल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या किमती आणखी खाली येऊ शकतात.
पॉडकास्टची 5वी बातमी हिंदीच्या विषय परीक्षेची. राजपत्रित अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या 10वीच्या शिक्षणात हिंदीचा विषय नाही अशा अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्यात 1951 पासून घेण्यात येत असलेली यंदा 28 जूनला आयोजित करण्यात आलेली हिंदी भाषा निम्न श्रेणी व उच्च श्रेणी परीक्षेला सरकारनं तूर्तास स्थगिती दिली आहे. या परीक्षेचं आयोजन राज्य भाषा संचालनालयातर्फे करण्यात आलं होतं. सध्या राज्यात सुरू असलेल्या हिंदीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेवरही काही संघटनांनी वाद निर्माण केला होता. तर दुसरीकडे मराठी अभ्यास केंद्रानंही या परीक्षेवर आक्षेप नोंदवला होता. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. पाकिस्तान प्रीमियर लीग संपताच पाक क्रिकेट मंडळानं फ्रँचायझी, प्रसारण कंपनी आणि व्यावसायिक भागीदारांकडनं अब्जावधी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत. थकबाकीची तत्काळ भरपाई करा, अन्यथा करार रद्द करण्यात येईल अशी ही धमकी त्यांनी दिलेली आहे. या फ्रँचायझींनी त्यांची थकबाकी भरलेली आहे, परंतु 2010 पासून प्रलंबित असलेल्या सेंट्रल पूलमधील त्यांच्या वाट्याचे पैसे देण्याची मागणी त्यांनी बोर्डाकडे केलेली आहे, असं सूत्रांनी सांगितलं. पॉडकास्टची शेवटची बातमी संजय दत्तची. बॉलिवूडचा खलनायक संजय दत्तनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो 27 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे हक्क विकत घेतोय, ज्यामुळे त्याच्या सिक्वलबद्दल आता चर्चा सुरू झालेली आहे. ज्या चित्रपटाचे हक्क विकत घेण्याचा विचार सुरू आहे तो चित्रपट म्हणजे 1999 मध्ये प्रदर्शित झालेला वास्तव. या चित्रपटात संजू बाबाच्या विरुद्ध नम्रता शिरोडकर मुख्य भूमिकेत होती. संजय दत्त त्याच्या इतर काही प्रतिष्ठित चित्रपटांचे हक्क मिळवण्याचाही विचार करतोय. संजय आणि त्याची पत्नी महेश मांजरेकर दिग्दर्शित वास्तव द रियालिटी या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचे हक्क मिळवण्यास उत्सुक आहेत. 7 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं या रकमेच्या कित्येक पटींची कमाई केली होती. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.